हॅलो गाईज, शुभ सकाळ. कसे आहात मंडळी? मजेतच असाल तर RDB राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर चला भेटूया. कसे आहात तुम्ही? आजचा दिवस तुमचा कसा गेला? माझा तर दिवस अख्खा दिवस रिक्षावरच गेला. जस्ट मी आत्ता घरी आलोय आणि तयारी केली आणि जायचंय सासूरवाडीला. 2 दिवस वस्तीला जाण्याचं ठरवलंय. तर गाईज, माझा आजचा मेसेज तुम्हाला सर्वांना आहे की आई वडिलांविषयी. तर आई वडील ज्यांच्या नशिबात आहेत ते नक्कीच माझ्या नजरेत नशीबवान आहेत. का तर माझे आई वडील मला लवकर सोडून गेलेले आहेत. पण मी एवढंच सांगेन की ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी सर्वांनी आई वडिलांची काळजी घ्यायला शिका. जर ते तुम्हाला रागावत असतील, काय बोलत असतील, तर एवढंच विचार मनातमध्ये आणा की ते का ओरडतात, का रागावत आहेत. काहीतरी चांगल्यासाठी रागावत आहेत, काहीतरी चांगलं व्हावं म्हणून ते आपल्याला सारखं बोलत असतात. तर तुम्ही काळजी घ्या नक्कीच. कारण आईवडील जेव्हा असतात तेव्हा आपण जे जीवन जगतो ते तुम्हाला वाटत असेल की हे काय जीवन. पण ज्यांना आईवडील नाही आहेत त्यांनाच विचारा की आईवडील असणं किती गरजेचं आहे संसारामध्ये. जर तुम्ही स्वतःसाठी जगाल तर ते जीवन व्यर्थ आहे. तर तुम्ही आईवडिलांसाठी जगायला शिका. देव पण सेवेचा भुकेला नाही आहे, मायेचा भुकेला आहे. जशी आईवडिलांना सुद्धा आशा असते तुम्हा सर्वांकडून की मुलांनी आमच्यावर माया दाखवावी, तर हीच अपेक्षा असते त्यांना. दुसरं काय हवं असतं. तर तुम्ही सर्वांनी माझी हात जोडून विनंती, आईवडिलांची नक्की काळजी घ्यायला शिका. चला. तर गाईज बघा, मी काय खांद्यावर घेऊन जाणार आहे. माझ्या मुलीची बॅग शाळेची. तिने सांगितलंय की पप्पा येताना माझी स्कूल बॅग आणा, मला अभ्यास करायचा आहे. तर तिचा काय अभ्यास, घरचा अभ्यास दिलेला आहे सुट्ट्यांमध्ये, तो तिला रेडी करायचा आहे. तर त्यासाठी मी बॅग घेऊन चाललो आहे. आता खांद्यावर बॅग न्यावी लागेल एवढं लांब, म्हणजे रिक्षातच न्यावी लागेल. चला भेटूया. मी शाळेची बॅग घेतलेली आणि एवढी वजन आहे ती खांद्यावर, खूप वजन आहे. तर चला भेटूया. चाललो मी आता डोंबिवलीला. चला, माझी आता BMW तिथे मैदानात आहे. चला, माझ्या BMW मध्ये मी बसतो आता. चला भेटूया. मी आलेलो आहे आमच्या अंबरनाथच्या नवरंग बुक्स अँड जनरल स्टोअरला. तर माझ्या मुलीने मला जनरल स्टोअरमधनं काहीतरी आणायला सांगितलेलं, तर मी तिथे आलो आहे घ्यायला. तर हे बघा, हे बुक घेतलेले तिला पाहिजेत ते. तर चला भेटूया, डोंबिवलीला भेटूया आता. तर चला गाईज, मी आता आलेलो आहे सोनारपाड्याला. तर चला वरती गेल्यावर भेटूया. गाईज, आम्ही आलेलो आहे सोनारपाड्याला आणि माझा मेहमान बघा, त्याला मी पैसे जिंकून देतोय. बघा, जुगार चालू आहे थोडाफार छोटासा. गणपती जागरण बघा कसं चालू आहे. हा रुद्र, ही माझी दक्षू दीदी. हाय करा सर्वांनी. हाय हाय हाय. चला भेटूया आम्हाला. तर गाईज बघा, सासूरवाडीला ज्यांना जागरण जमत नाही, एन्जॉय करायला जमत नाही, त्यांनी जी कामं घेतलीत ना ती तुम्हाला दाखवतो आम्ही. आता काय कामं घेतलेली आहेत त्यांनी, हे बघा काय कामं घेतलेत बघा तुम्ही. लसूण सोलायला घेतल्यात. म्हणजे कसं माहिती का, तुम्ही जागरण करा ना, आम्ही लसूण सोलता आहोत. हे बघा. तर चला मग आपला होऊन जाऊ दे. अजून गेलेले आहेत 12-10 झालेले आहेत. तर सर्वांनी हे बघा 12-10 झालेले आहेत. सर्वांनी पूजेची तयारी करायला घेतलेली आहे. आज डबल सामना आहे आमच्याकडे. हे बघा 2-2 ढोलके आहेत. डबल सामना चालू आहे. कोण किती भारी वाजवणार आहे ते माहिती पडणार आहे आज. तुम्हाला दाखवतो मग. चला आरतीला भेटूया.
पार्वती सताना पार्वती सताना बाळे माझा निजला रामा बाळे माझा निजला रामा निज बाया निजला तुझे डोळा जटाधारी आला माझा जटाधारी आला जटाधारी आला जटाधारी आला तुझ्यासाठी मुरली वाजवितो ग कुंड बना मुरली वाजवितो ग कुंड बना तुझ्यासाठी आले बना कला रे तुझ्यासाठी आले बना मुळीच नव्हतं रे गाणा माझा मना मुळीच नव्हतं रे गाणा माझा मना तुझ्यासाठी आले बना रे गाणा रे तुझ्यासाठी आले बना रे गाणा रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले बना तर गाईज तुम्हाला आम्ही काय दाखवणार आहे आता, एक भजन मंडळी आहे आणि एक माझी मुलगी आहे. तर दोघांचा सामना होणार आहे आता. एक भजन घेणार आहे आणि एक कोळी गीत घेणार आहे, तिच्या आवडीचं गाणं घेणार आहे म्हणजे. तर तुम्ही बघा आता.
डोंगराची डोंगराची ग डोंगराची माझे नाची नाची ग नाची गुरुवला माहेराची गुरुवला माहेराची अटवाई बटुटे डोंगराची ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. तर गाईज माझी आता मुलगी गाणं बोलणार आहे. तुम्ही बघा कुठलं गाणं बोलते ती. घे ग. मेघो मेघो भेंडीचा पिवला फूल फुल गो भेंडीचा पिवला फूल गणरायाला निरडून देव तुला कानातलं हानी निरडून. काय मुलीच्या ऐवजी मी एखादं गाणं घेतोय. गणपतीचं आहे. पार्वतीच्या बाळा त्याच्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा त्याच्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशांचा आवाज ठरला गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज ठरला गणपती माझा नाचत आला. तर गाईज माझ्या सासरेबुवांच्या घरी गणपती जो असतो तो 10 दिवस वेगवेगळी कंठी बनवली जाते. ते पण घरी ज्याला जमेल त्या पद्धतीत. पण माझ्या बायकोनी कंठी बनवलेली आहे. ती बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा किती छान कंठी बनवलेली आहे गणपती बाप्पाला. तर गाईज सांगा कशी कंठी आहे. रोज वेगवेगळी कंठी बनवायला लागते 10 दिवस नवीन. तर गाईज तुम्हाला कंठी कशी वाटली नक्की सांगा. 1,000 years later.